स्टुडंट्स, आपण बँक अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, इथे प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला सुरुवातीला दोन एमसीक्यूज दिलेले आहेत. सो फर्स्ट एमसीक्यू आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 फॉर 2 years, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. तर स्टुडंट्स, इथे तुम्हाला इंटरेस्ट दिलेला आहे, देन प्रिन्सिपल सुद्धा दिलेली आहे 1700 रुपीज आणि टाइम पिरियड सुद्धा दिलेला आहे. तर इथे आपल्याला इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड करायचं आहे. सो आता इथे आपण गिवन इन्फॉर्मेशन आधी लिहूया, दॅट इज प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल दिलेली आहे 1700 रुपीज. त्यानंतर इंटरेस्ट आहे 340 रुपीज. देन टाइम पिरियड आहे 2 years. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तर स्टुडंट्स बघा, PTI माहित आहे, आर फाइंड करायचा आहे. सो इथे आपण I इज इक्वल टू PRT डिवाइडेड बाय 100 हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो इथे आपण फॉर्म्युला लिहूया, I इज इक्वल टू PRT डिवाइडेड बाय 100. आता I ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 340. देन प्रिन्सिपल 1700 मल्टीप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाही आहे, सो आर ॲज इट इज. देन टाइम पिरियड आहे 2 years डिवाइडेड बाय 100. तर स्टुडंट्स बघा, आता आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे आता या तीन जे नंबर्स आहेत 2, 100 आणि 1700 या सर्व नंबरला आपण इकडे शिफ्ट करणार. सो 340 रुपीज ॲज इट इज राहणार. देन 100 डिवाइड मध्ये आहे, त्याला जर इकडे आणलं तर ते मल्टिप्लाय होतील या 340 सोबत. आणि हे दोन नंबर्स 2 आणि 1700 हे दोन्ही जातील डिवाइडेड मध्ये, लाईक दिस. आता इकडे काय राहणार, फक्त आर. सो आता आपण याला सॉल्व्ह करूया, त्यानंतर आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळेल. तर बघा, 0 0 सोबत हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. आता 17 ने जर आपण 34 ला डिवाइड केलं तर आन्सर येते 2, बिकॉज 17 2 जा 34. आता इथे काय राहिलेलं आहे, 2 मल्टिप्लाय बाय 10 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू आर. आता बघा, 2 ने जर आपण 10 ला डिवाइड केलं, आन्सर येते 5 आणि 5 मल्टिप्लाय बाय 2 10. म्हणजेच आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10%. सो बघा, 10% म्हणजेच फोर्थ नंबरचा ऑप्शन. सो याचं जे आन्सर आहे ते आहे 10%. तर स्टुडंट्स, आता ते आपल्याला आन्सर मिळालेला आहे. देन सेकंड एमसीक्यू, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट टू बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. तर सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊया, दॅट इज इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600. म्हणजेच प्रिन्सिपल आहे 3000 रुपीज आणि इंटरेस्ट आहे 600. आता 3000 प्रिन्सिपलवर 600 इंटरेस्ट मिळालेला आहे, पण इथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम पिरियड दिलेला नाही आहे. हे दोन्ही आपल्याला इथे दिलेलं नाही आहे. पण इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, ॲट दी सेम कंडिशन, म्हणजे याच रेट ऑफ इंटरेस्ट आणि हा जर टाइम पिरियड असेल आणि जर आता तुम्हाला प्रिन्सिपल दिली 1500 रुपीज, तर तेव्हा आपल्याला किती इंटरेस्ट मिळेल हे इथे आपल्याला विचारलेलं आहे. पण स्टुडंट्स, त्यासाठी आधी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम पिरियड काढावा लागेल. सो आपण हाच फॉर्म्युला यूज करून आर आणि टी फाइंड करू शकतो. सो आय इज इक्वल टू PRT डिवाइडेड बाय 100. आता बघा, आय माहित आहे, दॅट इज 600. देन प्रिन्सिपल 3000 आणि आर आणि टीच्या व्हॅल्यू माहित नाही, सो दॅट ॲज इट इज राहणार आर मल्टिप्लाय बाय टी अँड डिवाइडेड बाय 100. आता आर आणि टीच्या व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजेच 3000 आणि 100 ला आपण इकडे शिफ्ट करणार. सो 600 ॲज इट इज. 100 जे डिवाइड मध्ये होते इकडे आणले तर मल्टिप्लाय आणि 3000 जातील डिवाइडेड. आणि आता इकडे राहणार आर मल्टिप्लाय बाय टी. आता याला पण सॉल्व्ह करूया. तर बघा, 1 2 3 1 2 आणि 3. आता 3 1 जा 3, 3 2 जा 6, मीन्स 2 मल्टिप्लाय बाय 10
आता आले 20 आणि 20 कशाची व्हॅल्यू आली आर मल्टिप्लाय बाय टी. आता इथे आपण काय केलेलं आहे या 3 झिरो सोबत हे 2 झिरो आणि हे 1 झिरो कॅन्सल दे 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि 2 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 20. तर आर टीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 20. तर स्टुडंट्स आता इथे आपल्याला पुढे विचारलेलं आहे ऍट दी सेम कंडिशन म्हणजे आता तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम पिरियड हाच घ्यायचा आहे आणि प्रिन्सिपल घ्यायची आहे 1500. तर तेव्हा इंटरेस्ट किती असेल हे फाइंड करायचं आहे. सो आता इथे परत आपण गिवन लिहूया. आता प्रिन्सिपल आपल्याला घ्यायची आहे 1500. इंटरेस्ट काढायचा आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम पिरियड जो आहे हा सेम आहे दॅट इज 20. आताच इथे आपण फाइंड केला आहे. तर आता आपण बघूया की इंटरेस्ट किती असेल. सो आय इज इक्वल टू पी आर टी डिवायडेड बाय 100. आय फाइंड करायचा आहे प्रिन्सिपल माहित आहे 1500. आता बघा आर मल्टिप्लाय बाय टी ची व्हॅल्यू आपण कंबाईन काढलेली आहे दॅट इज 20 आणि डिवायडेड बाय 100. सो 0 0 0 0 कॅन्सल. आता जर आपण 15 ला 20 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 300 रुपीज. 15 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू 300 आणि कशाची व्हॅल्यू आहे आय ची. तर स्टुडंट्स बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला आय फाइंड आउट करायचा होता तो मिळाला आहे 300. म्हणजेच याचं जे ऑप्शन आहे ते फर्स्ट नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. तर स्टुडंट्स इथे आपले एमसीक्यूज कंप्लीट झाले. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन.